इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार सध्या तेजीत आहे. शासनाची सबसिडी मिळत असल्यानं अनेक मंडळी अशी वाहने खरेदी करत आहेत. मात्र अनेक इलेक्ट्रिक वाहने सदोष असल्याची बाब खरेदीनंतर लक्षात येत असल्याचं खरेदीदार नागरिक सांगतात. अशाच एका नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्यानंतर वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दुचाकी संबंधित कंपनीमध्ये दुरुस्तीसाठी दिली. मात्र 6 महिने होऊन देखील दुचाकी दुरुस्त करून देण्यात आली नाही. संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन बसकन मारून आणि पोलिसांत तक्रार देऊन देखील न्याय मिळत नसल्याचं संतोष भगवान खलाटे, राहणार कळूस तालुका खेड यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. संतोष भगवान खलाटे, मुक्काम पोस्ट काळूस तालुका खेड जिल्हा पुणे. काय घटना घडलेली नेमकी? मी 14 जुलै 2024 रोजी चाकणच्या ओला शोरूममधून S1 ओला स्कूटर ही गाडी खरेदी केली. खरेदी केल्यापासून आजपर्यंत ती गाडी व्यवस्थित चाललीच नाही. गाडीचं उत्पादनच दोषपूर्ण असल्यामुळं गाडीचा क्लच बिघडणे, गाडीचा ब्रेक बिघडणं, गाडीचे मोटर जळणं असे अनेक प्रकार घडले आणि आजपर्यंत मला त्या गाडीचा काही उपयोग झाला नाही. ती गाडी माझ्या मुलीच्या शैक्षणिक कामासाठी मी घेतली होती, परंतु मला नाहक कधी न भरून येणारं नुकसान आणि त्रास झालेला आहे. सदरच्या गाडीबाबत मी अनेक वेळा शोरूमच्या कर्मचाऱ्यांशी, सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु त्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मला उडवाउडीची उत्तरं दिली आणि आजपर्यंत गेली 7 महिने माझ्या ताब्यात ती गाडी अजून मिळालेली नाही. तरी माझी पोलीस प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती आहे की या कंपनीवर फसवणुकीचा आणि नुकसानीचा गुन्हा दाखल करावा आणि मला माझ्या गाडीची पूर्ण किंमत वसूल करून मिळावी आणि प्रतिदिन मला 5,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळावी ही विनंती.